क्रीम आणि मिल्की टोनर तर मी रोज डेली यूज मध्ये वापरते, पण नथिंग बीट्स होम रेमेडी हा व्हिडिओ आहे थोडासा स्किन केअर रिलेटेडचा. आज मेकअप वगैरे काही नाही. स्किन टाईप आहे व्हेरी व्हेरी ड्राय, तर मी सगळ्या गोष्टी करत असते टू हेल्प माय स्किन टू फाईट द ड्रायनेस वगैरे. पण सिंगल बॉटलचा उपयोग खूप ठिकाणी होतो. तुम्हाला सांगणार आहे स्किन आणि हेअर बद्दलचा. जे कन्सिस्टन्सी असते ती थिक मध्ये असते. हातामध्ये तर कॅस्टर ऑइल एकदम ओरिजिनल मिळतात. कॅस्टर ऑइल तुम्हाला घ्यायचं असेल तर कधी पण लक्षात ठेवा की कोल्ड प्रेस घ्यायचा आहे, हेक्सेन फ्री घ्यायचा आहे. सो तुम्हाला कॅस्टर ऑइलचे युजेस सांगणार आहे. विटामिन ई असतं आणि ओमेगा 3 असतं. इन रिपेअरिंग साठी त्याच्यामध्ये येतं हायड्रेशन. पूर्ण जी डिहायड्रेट झालेली त्वचा असते ती हायड्रेट होते कॅस्टर ऑइल. नेक्स्ट आहे ऍक्ने मार्क्स साठी. तुम्ही कॅस्टर ऑइल लावलं तर ऍक्ने मार्क्सवर और पूर्ण स्किनवर तर ऍक्ने मार्क्स निघून जातील तुमच्या स्किनवरचे. फाईन लाईन्स रिड्यूस होतात, व्रिंकल्स रिड्यूस होतात, ऍक्ने प्लम्पी ग्लो येतो आपल्या फेसला जर तुम्ही डेली कॅस्टर ऑइल युज करत असाल तर. जर अनइव्हन स्किन टोन असेल तर तेव्हा पण युज होतो कॅस्टर ऑइल. मी बरेच असे व्हिडिओ बघितले आहेत, त्यांनी सांगितलंय की मी रोज डेली कॅस्टर ऑइल युज करत होते आणि त्याच्यामुळे माझे आयब्रोज रिग्रोथ झालेले आहे. और मला पहिले आयब्रोज नव्हते, पण तिथे मग एकदम असे छान आयब्रोज आलेले आहेत मला. सो कॅस्टर ऑइलचा हा पण एक मॅजिकल यूज आहे. तो फॉर हेअर तुमचा डॅन्ड्रफ गायब होतो, डलनेस असेल तो दूर होतो, रिग्रो होतात. तर कॅस्टर ऑइल मी कसं यूज करते ते तुम्हाला मी सांगते. ऑइलची कन्सिस्टन्सी असते थिक आणि माझी आहे त्वचा ड्राय, तर मी एकदम डिरेक्टली असं वॉर्म करते त्या तेलाला आणि डायरेक्ट अप्लाय करून टाकते. हे तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता, नाहीतर एक 30 मिनिट्स नंतर तुम्ही ते वॉश ऑफ करून टाका. हे आहे फॉर हायड्रेशन पर्पज. ऑइली स्किन साठी कसं वापरायचं, कॅस्टर ऑइल घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करा. सपोज हे मी 3-4 ड्रॉप घेतले कॅस्टर ऑइलचे, तर 3-4 ड्रॉप कोकोनट ऑइलचे घ्या. ते आपल्या हाताचा वॉर्मनेस त्याला द्या आणि मग नंतर सगळीकडे अप्लाय करा. आणि लक्षात ठेवा 30 मिनिट्स नंतर आपल्याला ते वॉश करून टाकायचं आहे, नाहीतर तुम्हाला ब्रेकआउट्स होतील. देर आर मल्टिपल युजेस ऑफ कॅस्टर ऑइल. ऑइली स्किन तुम्ही होहोबा ऑइल पण यूज करू शकता, सेम ॲज अ कॅस्टर ऑइल. तुम्ही केसांसाठी कसं यूज करायचं कॅस्टर ऑइल, कॅस्टर ऑइल घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं होहोबा ऑइल यूज करा, दोन्ही पण मिक्स करा आणि तुमच्या स्काल्पला ते असं लावून टाका. 15-20 मिनिटं ठेवा आणि मग नंतर वॉश करून टाका केस. कन्सिस्टन्सी इज द की. तुम्ही हे एकदा वापरून नाही होणार आहे, तुम्हाला लाईक मल्टिपल टाइम्स तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील, त्याच्यामुळेच तुम्हाला रिझल्ट मिळतील. हे आहेत उपयोग कॅस्टर ऑइल आणि होहोबा ऑइलचे.